नमस्कार मंडळी, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलमध्ये आणि गावाकडची किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। मंडळी एक सांगलीकर आणि एक सातारकर मिळून आलेले आहेत दापोलीमध्ये कोकणात। आणि इकडे आल्यानंतर मंडळी कोकणकर काय ढिल्लं पडतात होय, लय मांदाळ पेरवलेत बघा समुद्रात। म्हणले दादा म्हणले इथं 5 किलोमीटर जायचं घेऊन गेलेत 15-20 किलोमीटर आत आणि बाहेर आणता आणनात लय मजा केलेत बघा। जरा भ्यालो हो, एकतर आमच्याकडे बघायला समुद्र नाही मुलकाचं आणि इकडे यांनी समुद्रात घेऊन गेलेत पार 20-25 किलोमीटर लांब। कसं काय भयानक होता का नाही अनुभव? पण मंडळी हे खाऱ्या पाण्याच्या दर्यावरती स्वार होणारे हे कोकणी माणसं आहे, मात्र बोलायला चालायला मात्र लय गोडबर का माणसं आहे। असं वाटायचं की हे लय खारे माणसं असतील, तसं काय नाही, लय चांगली माणसं आहेत। म्हणून मंडळी का नाही कोकणची माणसं साधी बोळी पण मनात भरली त्यांच्या शहाळी म्हणतो की नाही, ते अगदी नारळातलं पाणी कसं गोड असतं की नाही तेवढी गोड माणसं इकडं कोकणातले आहेत। इकडं वागणं बोलणं ह्यांचं जसं चांगलं आहे तसं खाणं पिणं सुद्धा एकापेक्षा एक मस्त चटपटीत निसर्गाचं सौंदर्याचा आनंद घेत घेत आम्ही इकडं मस्त दिवस घालवतो बरं का। त्यामुळं घरची काय आठवणी ना, तुम्हाला काय घरचा फोन घेऊन आलता का नाही? मी तर तुम्हाला सांगतात यांना आठवण आली नाही, चांगली गोष्ट आहे, त्यांचं अजून लगीन व्हायचं आहे हो। पण मी काय केलं माहिती आहे गंमत, मोबाईल स्विच ऑफ करून टाकलो, फोन कोणाचा यायचा संबंधच ठेवलं नाही बघा। कारण कसं जिकडं जायचं तिकडं मस्त आनंद घ्यायचा, आपलं एक फंड आहे। त्यामुळं मंडळी का नाही आज पण असंच एक बेत असणार आहे मस्तपैकी। आता काय बेत आहे की नाही अभिदादा सांगतील बघा। आता मस्तपैकी आपण हरणे बीचवरून छानपैकी कोळंबी आणलेले आणि आपण आता कोळंबी मसाला फ्राय करणार आहे। आपण तो कसा करणार आहे तो आपण आता पुढे व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे मंडळी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि अशाच गमती जमती आणि कोकणातलं मस्त राहणीमान तुम्हाला रोज आम्ही व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। त्यामुळं चॅनलला आपलं सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबा। गावाकडे टेस्ट आणि गावाकडचे किचन हे दोन्ही चॅनल लक्षात ठेवा। आता करूयात रेसिपीला सुरुवात, कसं म्हणताय? नक्कीच, चला चला। तर मंडळी आपण आता या ठिकाणी कोळंबी घेतलेली, थोड्याफार आपण कोळंबी सोलून घेतलेली आहे। आता राहिलेली कोळंबी आपण अशा प्रकारे व्यवस्थित सोलून घ्यायची। सुरुवातीला असे वरचं काढून घ्यायचे, नंतर आणि हे जे मधलं आहे ते आपल्याला खाण्यासाठी योग्य नसतं, ते काढून घ्यायला लागतं आपल्याला। तर आता आपण व्यवस्थित आता ही कोळंबी धुवून घेऊ बरं का, स्वच्छ पाण्याने। त्यात घाण राहू नये म्हणून असे केस आहेत त्याचे, ते राहिले नाही पाहिजेत अजिबात। तर मंडळी या पदार्थासाठी काय काय साहित्य लागते की नाही ते आता आपण बघूयात। या ठिकाणी आपण साफ करून कोळंबी घेतलेली आहे। त्यानंतर आपण या ठिकाणी पूर्ण नारळाचा आणि ह्याचं बारीक करून वाटण घेतलेलं आहे। या ठिकाणी आपण कांदा घेतलेला आहे। या ठिकाणी आपण कैरी घेतलेली आहे आंब्याची बारीक फोडी करून। या ठिकाणी टोमॅटो घेतलेला आहे। या ठिकाणी आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे। या ठिकाणी हळद घेतलेली आहे। या ठिकाणी कोकणातला प्रसिद्ध असा मसाला घेतलेला आहे। आणि या ठिकाणी दादा वहिनींचा गावाकडे टेस्टचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे। या ठिकाणी आपण मीठ घेतलेलं आहे। या ठिकाणी आपण दादा वहिनींचा प्रसिद्ध असा गावाकडे टेस्टचा मिरची पावडर या ठिकाणी घेतलेली आहे आपण। तर हे सगळी तयारी आता आपली झालेली आहे। मग दादा आपण पुढची तयारी लागायची ना? मग चालतंय की, चला तर मग। तर मंडळी आता आपण यामध्ये सुरुवातीला हळद टाकून घेणार आहे। हळद टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे। आपल्याला लागेल तेवढंच मीठ टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ते व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायचं आहे। मंडळी सगळे पूर्व तयारी झालेलं आहे मस्तपैकी की नाही। हे कोळंबी माशाला मस्त असं मुरवत ठेवलं होतं, आता इकडे चुलबी पेटलेलं आहे। त्यामुळं अभिदादा आता लगेच पुढची कृती करायला घेऊयात, कारण भूक बी लागले आता आहे की नाही? हो करा चाल मग। सुरुवातीला आपण कढई ठेवून घेऊ, याच्यावर जाळ व्यवस्थित लागलेलं आहे आणि सुरुवातीला आपण तेल ओतून घेऊ। एक चमचा तेल लागलं, हा 1 चमचा तेल ओतून घेऊ पहिल्यांदा सुरुवातीला। अजून चमचे टाकू आपण त्यावर, चालतंय।
तेल आता गरम झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये कांदा टाकून घेऊयात. कांदा मुबलक लागतो का या पदार्थाला? हां, कांद्यामुळे चांगली टेस्ट येते. हां, त्यामुळे कांदा हा लागतोच. आणि टमाटी. हां, टमाटी गावठी भाषेत टमाटी. मंडळी चरचरीत असं का नाही, कांदा परतून झालेला आहे. आता अभिदादा घाला टमाटी. स्पेशल टमाटी. हां, चांगलं मऊ होईपर्यंत टमाटे आणि कांदा परतून घ्यायचं तेलात. अभिदादा हा बोल. मसाला बारका आहे, गरम मसाला लय लागते त्याला, आहे की नाही? हो. मूर्तीला आणली कीर्तिमान आहे बघा. हां, मसाला जास्त असल्यानंतर ते आपण जो बनवतो ना हां तो कोळंबी मसाला हां फ्राय आहे ना, बरं. तेव्हा मसाला जास्त लागतो. त्याला कोळंबी काय म्हणतात बरं? त्याला इंग्लिशमध्ये प्रॉन्स म्हणतात. होय, हां, प्रॉन्स. प्रॉन्स. बरं. आणि गावठी भाषेत झिंगा. झिंगा हेच होय? हो, झिंगा पण आहे. खाल्ल्यावर मग झिंगाटच आहे, झिंगाट आहे आहे की नाही? लय जोरात काम आहे आज बघा. कोळंबी कुठल्या भाषेत आहे? कोळंबी कोकणी भाषेत. असं आहे होय? हो. होय, मग भारी आहे. मला तर पहिल्यांदा काय वाटलं, ते कोलंबस आलता का नाही तेव्हा 2-4 घेऊन आलता का काय भारतात, असं वाटलं. हां, त्यावर नाव बी पडलं मला वाटलं काय, असं मला वाटलं. हां. तर मंडळी कांदा आणि टोमॅटोचा मस्त परतून झाला आहे आपला. आता आपण ओल्या खोबऱ्याचा जो कोकणी स्टाईल मसाला आहे तो आपण इकडे आल्यानंतर बनवलेला आहे बरं का. त्यालाच वाटण म्हणतात. तिथं वाटण आपण यामध्ये टाकून घेऊयात. आता कोकणात आल्यावर ओल्या खोबऱ्याचा मसाला म्हणल्यानंतर कशी असेल टेस्ट, नाद खुळाच होणार बघा. हे वाटण म्हणजे लय कोकणात स्पेशल आहे बरं का. होय ना, ओलं वाटण. ओलं वाटण. तर मंडळी कोकणी पद्धतीचा ओला वाटाणा जो पाट्या वरवंट्यावर बारीक केला जातो, त्या मसाल्याची एक खासियत आहे कोकणामध्ये. त्याची जर तुम्हाला रेसिपी बघायचं असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची रेसिपीची लिंक दिलेली आहे, नक्की तुम्ही ते पण बघू शकताय. सगळं मस्त मऊ झालेलं आहे. आता यानंतर आपण याच्यामध्ये घालणार आहे हळद पावडर. आणि चवीपुरतं आपण याच्यामध्ये मीठ घालणार आहे. आणि हे अस्सल गावाकडची टेस्ट असणारा कांदा लसूण मसाला, आपला गावाकडची टेस्ट मसाल्यामधला हा कांदा लसूण मसाला आहे. त्यानंतर आपण झणझणीत लाल मिरची पावडर पण वापरणार आहे रंग येण्यासाठी. गावाकडचे टेस्ट मसाल्यामधले हे मसाले आहेत. यानंतर आपण कोकणी मसाला पण वापरणार आहे, कारण कोकणात आहे म्हटल्यानंतर इकडच्या मसाल्याची पण टेस्ट करायला पाहिजे, म्हणून कोकणी मसाला खास या माशासाठी आपण वापरणार. त्यानंतर आपण वापरणार आहे आलं लसूण पेस्ट. आणि आता हे सगळं एकदम व्यवस्थित भाजून घेऊयात त्याला. आता यानंतर मंडळी येळ झाल्या, मस्तपैकी हळद मीठ लावून मुरवत ठेवलं हे कोळंबी मासं का नाही ह्याच्यात आपण घालणार आहे. चांगला असं आता आपण हे व्यवस्थित बाजूला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. कोळंबीची ही मस्तपैकी आता भाजी तयार होणार आहे. ह्या माशात काय काटं बिटं काय नसतात बरं का, त्यामुळं बारकी पोरं बी खाऊ शकतात.
आणि सगळ्यात आता महत्त्वाचं म्हणजे आपण कैरीसुद्धा घालणार आहे. याला एक आंबट चव यावी म्हणून आपण कोकणातली जी कैरी आहेत त्यामुळे याच्यामध्ये आपण हे घालूया. आणि पुन्हा एकदा सगळं खालीवर करून व्यवस्थित परतून घेऊया. तर मंडळी बराच वेळ झाला मस्तपैकी का नाही हे चांगलं अशा पद्धतीचं भाजी बनवून घेतलेलं आहे. बघूयात आता नेमकं कसं दिसतंय, कसं झालं, हे तयार झालं आहे की नाही ते आता तुम्हाला समजेल बघा. तर या इकडं. तर मंडळी मस्तपैकी या बघा इकडे दिसतंय कोळंबी हे तयार झालेलं आहे. एकदम मस्त असं झणझणीत दिसते, लाल भडक असं कलर बी आला आहे. आणि टमॅटो आणि कांदा मुबलक घातल्यामुळे का नाही चव लय भारी आला. आता मस्तपैकी केळीच्या पानावर का नाही हे काढून घेऊया. हे बनवत असताना मंडळी जर करपण्यासारखं वाटलं किंवा जर काय वाटलं तर थोडंसं पाणी शिंपडून आपण त्याला ओलसर करून घेऊ शकतो, म्हणजे खाली चिकटणार नाही. हे बघा असं मस्त तयार झाले, दिसायला तर लय जबराट दिसाले. अभि दादा सुगंध सुटलाय बरं का, गरम गरम वापरायला आहे की नाही. खरी आता तांदळाची भाकरी येते. हां खरी ताव मारत असेल. तांदळाच्या भाकरीबरोबर धुळा करायचं. धुळा 100%. भाताबरोबर तर नाद खुळा लागला आहे की नाही. हो दोघांना पुरवलं एवढं आहे ना. हो मग काय तर. पुढे तर मंडळी हे बघा इकडं मस्तपैकी ना केळीच्या पानावर घेतल्यामुळे एवढं भारी दिसायला की नाही. मस्त याचा सुगंध आला आहे. आता येळ करून बी चालत नाही, कारण हे गरमागरम आहे तोवर ताव मारायचं मस्तपैकी. हे भाकरीबरोबर, चपातीबरोबर, भाताबरोबर नाद खोळा लागत असते बरं का. त्यामुळं येळ करून चालतोय अभि दादा. अजिबात नाही, अजिबात नाही नाही लवकर ताव मारून टाकू. लगेच संपू झाला. पण दोघांना पुरल होय बघा. नाही तर मला कमी वाढायचं नाही सांगतो आधीच, कारण मी हाय लय लांबचा माणूस आहे, मला जरा जास्त वाढ आहे. हां आहे की नाही. नक्कीच नक्कीच जास्त वाढ. म्हणजे गंमत केलो पण झालं असं. खरंच मंडळी पुरल का नाही याची शंका आहे बरं का. त्यामुळे आता आम्ही ताव मारायला घेणार आहे. पण मंडळी रेसिपी तुम्हाला कशी वाटली, कृती एकदम सोपी आहे आणि कोण पण अगदी सहज करू शकते. अशा पद्धतीची एक कोळंबीची रेसिपी आहे बरं का. एकदम झिंगाट करून टाकले बघा हे. त्यामुळे नक्की तुम्ही पण प्रयत्न करा. आणि आता येळ झाली इथंच थांबण्याची. पुन्हा भेटूयात. बराचसा अंधार बी झाला आहे, जेवायची येळ बी झाल्या. त्यामुळे आता आपण इथंच थांबणार आहे. भेटणार आहे पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपलं गावाकडची टेस्ट आणि गावाकडची किचन हे चॅनल पाहत राहा. धन्यवाद.